ड्रॅगन फ्रूटचे आपल्या शरीरासाठी एवढे फायदे आहेत की ते आपल्या इथं नवीन असल्यामुळे लोकांना माहिती नाही. जगातलं सगळ्यात एक नंबरचं फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट आहे. त्याचे फायदे म्हणजे कॅन्सरपासनं तुमचा डेंगू असू द्या, चिकनगुन्या असू द्या, कॅन्सर असू द्या, कॅन्सर पण ह्यानी नीट होतो. म्हणजे तुमचा रोग कोणता बी असू द्या, XYZ, त्याच्यावरचा रामबाण उपाय म्हणजे ड्रॅगन फ्रूट. खायला कसं लागतंय पण? खायला एकदम गोड. आणि ह्याच्यात आता आपल्या भारतात कमीत कमी एक 5-6 व्हरायटी आहेत. हे कोणती व्हरायटी आहे? ही जम्बो रेड व्हरायटी असं. आणि ह्याची टेस्ट पण एकदम छान आहे. येतो म्हणजे किंवा आपल्या भारतीय लोकांना कसं आहे, थोडं गोड खायची सवय. बर. मग त्यांना थोडं असं कडू बिडू असेल तर ते खात नाहीत. हा. त्याच्यामुळं आपण चॉईस करताना ह्याची चॉईस अशी केलेली आहे की आपल्या भारतीयांना हे. यवत येथील शेतकरी कैलास आबा दोरगे पाटील यांच्या रानातील आपण ड्रॅगन फ्रूटची शेती करणारे हे योगेश भैया अतिशय उत्कृष्टपणे शेती करत आहेत आणि या शेतीतून उत्पन्न मिळालेले हे ड्रॅगन फ्रूट आहे. या ठिकाणी तोडणी चालू आहे. ड्रॅगन फ्रूटची तोडणी करत असताना योगेश दोरगे पाटील हे युवा तरुणाने अतिशय उत्कृष्टपणे ड्रॅगन फ्रूट लागवड केलेली असून त्याचं आता उत्पन्न चालू झालेलं आहे आणि आज हा दुसरा तिसरा तोडा करण्यात आलेला. मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होत आहे. या ठिकाणी आज तोडा केलेला ड्रॅगन फ्रूट हे आज मार्केटला घेऊन जाणार आहे. 110 रुपयापर्यंत आजचा रेट आहे आणि हे योगेश भैया यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूट आज तोडणी केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असे ड्रॅगन या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ट्रेचं वजन सरासरी 20 किलो प्रमाणात केलं जातं आणि 20 किलो प्रमाणे ट्रे भरले जातात. म्हणजे याची साईज लहान मोठी काय अशी वेगळी करावी लागते का? हा, थोडीशी. एक 300च्या खाली सेपरेट करावं लागतं. बर. 300च्या वर मग एकत्र 300 ग्रॅम 300 ग्रॅम असं. किती कॅरेट निघतील? 20 ते 25 निघतील. 22 ते 25 कॅरेट ड्रॅगन फ्रूटचा माल या ठिकाणी आज निघणार. परवा 25 निघाले होते. यावेळी सुद्धा 25 ते 30 निघण्याची शक्यता. तोडा चालू आहे. या ड्रॅगन फ्रूटला 110 ते 120 रुपये बाजारभाव मिळत आणि अतिशय उत्कृष्ट शेती या योगेश भैयाने केलेली आहे. जुनी पिढी आपण पाहिलेली आहे. तरकारी करणारे लोक पाहिलेत. कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, गुलछडी असेल, झेंडूची फुलं असतील, इतर काही फुलं असतील, हे करणारे शेतकरी आपल्या प्रमाणात जास्ती आहेत. ऊस बागायतदार करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. परंतु ड्रॅगन फ्रूटची शेती करणारे आणि लागवड करणारे शेतकरी कमी प्रमाणात आहेत आणि या ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून या योगेश भैयाने अतिशय उत्कृष्ट अशी शेती तयार केलेली आहे आणि जवळजवळ 3 एकराचा प्लॉट हा योगेश भैया तसंच त्यांचे वडील कैलास आबा दोरगे पाटील यांच्या शेतामध्ये 3 एकराची ड्रॅगन फ्रूट लागवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सरासरी हा 1 एकराचा प्लॉट आहे आणि या 1 एकरामध्ये ही लागवड केलेली आहे. या लागवडीचा चांगल्या प्रकारे फायदा झाल्यामुळं शेतकऱ्यांनी परत दुसऱ्यांदा 2 एकराची लागवड करण्यात आलेली आहे आणि तो प्लॉट या साईडला आहे. हा 2 एकराचा प्लॉट आहे. ही नवीन लागवड केलेली आहे. या ठिकाणी फळं यायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे 2 एकराची सुद्धा लागवड करण्यात आलेली आहे. आणि आता जे फ्रूट आहेत ड्रॅगन फ्रूट या शेतकऱ्यांनी आता एक कापलेलं आहे. तर अशा प्रकारे हे ड्रॅगन फ्रूट आहे. चांगल्या प्रकारे या ड्रॅगन फ्रूटची चव आहे
आणि गोड अतिशय उत्कृष्टपणे याची चव घेतली जाते चांगल्या प्रकारे. आणि जास्ती करून ह्याचा जे खाण्याचं प्रमाण आहे ते आजारी लोक घेतल्याच्या नंतर त्यांना चांगलं असं तंदुरुस्त वाटतं आणि चांगल्या प्रकारे या फळाचा त्या पेशंटसाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो. या प्रकारे आपण हे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये आहोत आणि इथले शेतकरी कैलासआबा दोरगे आणि त्यांचा चिरंजीव यांनी हे ड्रॅगन फ्रूट आत्ताच कटिंग केलेलं आहे आणि या कटिंगचे आम्ही थोडक्यात चव घेणार आहोत. कशा प्रकारे लागते काय लागते पाहू आता. बघा सर, गोड आहे तर अतिशय गोड लागते आणि या ड्रॅगन फ्रूटची चव चांगल्या प्रकारे दिसून येते आणि गोड लागते. खायला सुंदर, अतिशय दिसायलाही सुंदर आहे, खायलाही गोड आहे, चांगल्या प्रकारची याची चव आहे. तर आम्ही आत्ताच ड्रॅगन फ्रूटची चव घेतलेली आहे. तुम्हीही घ्या, तुम्हालाही खाऊन बघा कसं वाटतंय काय आहे. या ड्रॅगन फ्रूटचा अतिशय चांगल्या प्रकारची चव आहे याला आणि सुंदर गोड लागतंय चांगल्या प्रकार. ड्रॅगन फ्रूट खरंच चांगलं आहे, खायला चांगलं आहे. भारी, खायला अतिशय चांगलं आहे. येवत येथे प्रथमच आपण ड्रॅगन फ्रूटची ही शेती पाहत आहोत आणि या ड्रॅगन फ्रूटची लागवड येवत येथील शेतकरी कैलासआबा दोरगे पाटील यांनी केलेली आहे. तर त्यांची आपण समक्ष भेट घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय परिचय द्या तुमचा आबा. माझं नाव कैलास एकनाथ दोरगे, मुक्काम पोस्ट येवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे. तुम्ही ही ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे आणि याचा बाग लावलेला आहे. आपल्या परिसरामध्ये असा बाग कुठेही पाहायला मिळत नाही, पण ड्रॅगन फ्रूट पाहिल्याच्या नंतर अतिशय चांगलं फळ दिसतं, ते दिसायला सुंदर दिसतं. इच्छा होती हे ड्रॅगन फ्रूट खाण्याची. तर ही संकल्पना तुम्हाला कशी लाभली, काय भेटली? पूर्वी आम्ही शेतामध्ये ऊस, गहू, गुलछडी ही पिकं घ्यायचो. तर आता आधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि मुलांनी मला 2-3 ठिकाणी जाऊन हे दाखवलं ड्रॅगन फ्रूटचा. बर. तर त्यामुळं मग मला बी ते पटलं आणि ते म्हणले आपण ड्रॅगन फ्रूटची शेती करू. बर. तर मी त्यांना सपोर्ट केला आणि आलेलं पीक बघून जरा समाधान वाटतंय. आता चांगलं पीक आलंय. चांगलं पीक आलंय, मस्त वाटतंय. आता ही लागवड किती दिवसापूर्वी केलेली आहे, कशी केलेली आहे? साधारण 2.5 वर्षापूर्वी केली लागण. नोव्हेंबर मध्ये केली. या लागवडीसाठी सरासरी खर्च किती आला काय? साधारण खर्च 5 लाख रुपये येतो एकरी. बर. एकरी. एवढा खर्च केला तुम्ही? हो 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 हो. आणि मग खत पाणी वगैरे 2-1 लाख रुपये अजून जातात. हा जो प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे? हा 1 एकराचा आहे. 2 एकर वाढवलं. 2 एकर नंतर वाढवलं, परत वाढवलं. म्हणजे पहिल्यांदा 1 एकर केली लागवड. मग त्या 1 एकरामध्ये तुम्ही पहिला तोडा कधी केला आणि त्याचं उत्पादन कसं झालं? उत्पादन चांगलं झालं त्याचं, ते आता योगेश सांगाल आमचा. पहिल्या तोड्यामध्ये सरासरी तुम्हाला असं वाटलं का की बाबा ही शेती आपण करतोय परंतु ह्याच्यातून आपल्याला फायदा होईल का नुकसान होईल, ह्याचं काय तुम्हाला म्हणजे चर्चा झाली का काय, ह्याच्यावर चिंतन केलं होतं, काय केलं, कसं झालं? नाही, पहिल्यांदा भीती वाटतेच माणसाला की आता हे आपण एवढा खर्च केलाय आणि उत्पादन येत आहे का नाही. पण योग्य नियोजन आणि संयम ठेवला तर मग चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याची साथ मिळाली. बरोबर. पहिल्या तोड्यामध्ये आणि पहिल्या वर्षामध्ये याचं उत्पादन किती झालं आणि किती इन्कम झाला तुम्हाला? सरासरी किती टन माल निघाला? पहिल्या वर्षी आमचं 4.5 टन माल निघाला. बाजार मार्केटमध्ये कसं त्याची काय व्हॅल्युएशन किंवा काय बाजारभाव मिळाला? आता गेल्या वर्षी बाजारात आंबे जास्त त्याच्यामुळे बाजार पडलं होतं, त्याच्यामुळे तरी पण 70 ते 80 रुपये बाजार सरासरी होते. म्हणजे सरासरी उत्पन्नाची एकूण रक्कम किती झाली? 4-5 लाख रुपये. 4-5 लाख रुपये सरासरी 4-5 लाख रुपये तुम्हाला झाले. आणि मग तुम्हाला हे शेती पहिल्या शेतीपेक्षा ह्या शेतीमध्ये चांगलं वाटतंय का पहिली शेती होती तीच बरी वाटते? नाही, ही शेती मस्त वाटते एकदम. लय त्रास नाही किंवा काय नाही. नियोजन व्यवस्थित नियोजन केलं ना व्यवस्थित होतंय सगळं. एका फ्रूटचं सरासरी 300 ते मग पार 500 ग्रॅम पर्यंत, 1 किलो पर्यंत. 1 किलो पर्यंत फ्रूट आहे. अरे बापरे, चांगलं मग प्रतिसाद आहे. म्हणजे जवळजवळ आता जे नवीन पेरूची लागवड निघालेली आहे ते जम्बो पेरू म्हणतात त्याला. तर त्या जम्बो पेरू पेक्षा हे फळ मोठं आहे आणि खायला सुद्धा चविष्ट आहे, एकदम गोड लागतंय आणि माणूस आवडीने खातंय. बघा मित्रांनो,
आज आपण यवत या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती पाहत आहोत आणि या ठिकाणी कैलासआबा दोरगे पाटील यांनी ही लागवड केलेली आहे. यांच्या मुलांनी आधुनिक काळाचा उपयोग करून पर्याय शोधलेला आहे. आजपर्यंत आपण फुलशेती पाहिलेली आहे, गहू, हरभरा किंवा तरकारी शेती पाहिलेली आहे. त्या ठिकाणी या भागामध्ये सरासरी गव्हाचं किंवा ऊसाचं उत्पन्न जास्ती प्रमाणात असतं, परंतु यवत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे अशी ही शेती करण्यात आलेली आहे.